मी 30 दिवसात माझं 6 किलो वेट कमी करण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 13वा दिवस आहे. आज मी तुम्हाला फिश ऑइलचे बेनिफिट्स सांगणार आहे, पण त्याआधी रुटीन बघून घ्या. आज मला जायचं होतं वास्तुशांतीच्या प्रोग्रामला. माझ्या माहेरचे सुद्धा येणार होते, त्यांच्यासोबतच मला जायचं होतं. त्याआधी मी माझं ॲलोवेरा ज्यूस आणि आवळा ज्यूस घेऊन घेतला आणि जी मटकी मी भिजायला टाकली होती ना, त्याला अशा प्रकारचे मोड आलेले आहेत या जारमध्ये. या जारची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट कराल, तुमच्या डीएममध्ये तुम्हाला मिळून जाईल. आवळा आणि ॲलोवेरा ज्यूसचे बेनिफिट्स तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच होते. तुम्ही जर घेत नसाल तर अंसापुढे ते घेणं सुरू करा. तुम्हाला पण ते छान बेनिफिट्स मिळतील. हेअर छान होतील तुमचे, स्किन छान होणार आणि वेट लॉसमध्ये सुद्धा तुम्हाला हेल्प मिळेल. त्यानंतर मग माझ्या माहेरचे वगैरे आले आणि मग मी रेडी झाली आणि आता आम्ही निघालेलो आहोत लोणी टाकळीला जाण्यासाठी. माझ्या आते बहिणीच्याकडे वास्तुशांतीचा प्रोग्राम आहे, तर त्यासाठीच आम्ही निघालेलो होतो. पहिल्यांदा गिफ्ट्स वगैरे घेतले, त्यानंतर ताईकडे गेलो आणि इथे आल्यानंतर जेवण वगैरे केलं ना, त्याची क्लिप्स घ्यायलाच मी विसरले. साधं जेवण केलं होतं, एकदम वरण भात भाजी पोळी. त्यानंतर मग मामांकडे आलो आणि हो, माझ्या कॅमेराचा काहीतरी फॉल्ट झालेला आहे, याची सेटिंग बिघडलेली बहुतेक. तर खूप ब्राईटनेस दिसत होता इथे. मला ते नंतर कळलं की यार मी शूट तर केलेलं आहे, पण हा ब्राईट खूप जास्त वाटत आहे व्हिडिओ, तर त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर मग निघालो घरी येण्यासाठी. घरी आलो तर माही वगैरे ट्युशनवरून आली होती, तिने निहूचा लाड केला. त्यानंतर भावाला भूक लागली होती, तिथे त्याचं जेवण व्यवस्थित झालेलं नव्हतं, तर मग त्यांनी हे काय म्हणतात त्याला गार्लिक ब्रेड बनवून मागितले आणि ते दिले त्याला बनवून. मग मी माझ्या रात्रीच्या जेवणामध्ये ही मटकी घेतली होती, साधी बनवलेली होती, काहीच नाही, थोडं तूप घातलं आणि बस तिखट मीठ टाकून ती मटकी बनवली. त्यानंतर परत त्याला रात्रीला भूक लागली आणि त्यासाठी मी परत ते गार्लिक ब्रेड बनवून दिले आणि सगळ्यांसाठी पावभाजी बनवलेली होती. आणि आता मी तुम्हाला फिश ऑइलचे बेनिफिट्स सांगते. फिश ऑइल कॅप्सूल हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, ट्रायग्लिसराईड कमी करते, त्यानंतर हार्ट हेल्थ छान ठेवते, आणखी मसल रिकव्हरीमध्ये हेल्प करते. याने तुमचा स्ट्रेस कमी होतो, त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि हे मेटाबॉलिझम सुधारण्यात सुद्धा हेल्प करते. स्किन आणि हेअर सुद्धा छान होतात तुमचे. पण ही कॅप्सूल घेण्यासाठी तुम्हाला वर्कआउट करावं लागेल, त्यानंतरच तुम्ही ही घेऊ शकता. आणि हो, तुम्हाला ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा.